मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे सह्याद्रीमध्ये असलेल्या कालू वॉटरफॉलला। हॅलो फॅमिली, कसे आहोत आपण? फायनली आम्ही 5 तासाचा प्रवास करून आम्ही अहिल्यानगरमध्ये असलेला कालू वॉटरफॉलला पोहोचलेला आहे। याला बोलतात गॉड व्हॅली आणि इकडचा व्ह्यू खतरनाक आहे। हे बघा तुम्ही अजून व्ह्यू। मित्रांनो, हा एक कालू वॉटरफॉल महाराष्ट्राच्या हरिश्चंद्रगडाच्या ऐतिहासिक पवित्र स्थानाकडून वाहणारी ही नदी दाट जंगलातून प्रवास करून 1200 मीटर उंचीवर 5 टप्प्याने पडते। याला म्हणतात कालू वॉटरफॉल। नमस्कार मित्रांनो, मी आहे सचिन ट्रॅव्हलर आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर। महाराष्ट्रामधल्या लपलेल्या सुंदर अशा लहान जागा तुम्हाला दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो। आज आपण अशीच एक अफाट जागा एक्सप्लोर करणार आहोत आणि पावसात निसर्ग एक वेगळंच रूप घेतो। धबधबे, ढगाने भरलेले डोंगर आणि हिरवगार रस्ते, सगळं काही मनाला भरून घालणार। आज आपण निघालो सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये असलेला एक बनात धबधबा, जिथं डोंगरातून पाणी थेट खोल दरीत कोसळतं आणि आजूबाजूला फक्त शांतता आणि निसर्गाचं सौंदर्य रूप। रात्रीचे साधारण 2 वाजले होते आणि आम्ही गाडीने निघालो कालू धबधब्याकडे, जो वसलेला आहे तितबी गावाजवळ, जुन्नर तालुक्यात, ठाणे जिल्ह्यामध्ये। हा धबधबा अजून फारसा लोकांना माहिती नाही, म्हणूनच हे ठिकाण अजूनही नैसर्गिक आणि शांत आहे। तर चला तर मग आपण सुरू करूया आजचा हा भन्नाट प्रवास कालू वॉटरफॉलकडे। आम्ही रात्रीचा प्रवास करत करत कधीच सकाळची उजाड झाली समजलंच नाही आणि त्या उजाडात दिसणारा सह्याद्रीचा रौद्ररूप पाहून आम्ही थक्क झालो। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, महाराष्ट्रात पावसाळा सुरू झालाय आणि त्याचबरोबर सुरू झालं निसर्गाचं एक रौद्ररूप। हिरवगार डोंगर, झाडी, पावसांच्या सरी, धुक्यांची चादर आणि त्या सगळ्यांच्या मधोमध लपलेले एक रत्न। आणि थोडे पुढे जातात सह्याद्री अजूनच सुंदर आणि रौद्र दिसू लागली होती। मी लगेच थांबलो, ड्रोन हातात घेऊन आकाशात उडवला आणि तो नजारा कॅमेऱ्यात कैद केला। मित्रांनो, आम्ही तब्बल 4-5 तासाचा प्रवास करून शेवटी पोहोचलो सावरे गेटकडे। हेच ते गेट जे आपल्याला
थेट कालू वॉटरफॉलकडे नेणार आहेत. मित्रांनो, आपण कधी आलात तर इकडे 2 रस्ते लागतात. एक जातो माळशेज घाटाकडे तर दुसरा जातो कालू वॉटरफॉलकडे. मित्रांनो, सरळ न जाता आपल्याला डावीकडे जायचं आहे, जो आपल्याला थेट कालू वॉटरफॉलकडे नेईल. मित्रांनो, अखेरचा रस्ता पार करून आपण तिडबी गावाजवळ येऊन पोहोचतो. आपल्याला इकडे 2 मार्ग लागतो. एक लागतो तिडबी गावाजवळ जाण्यासाठी आणि एक जातो कालू वॉटरफॉलकडे. तर आपल्याला उजव्या बाजूने जायचं आहे. मित्रांनो, आपल्याला इथूनच कालू वॉटरफॉल दिसायला लागला, पण रस्ता थोडा खडबडीत आहे. गाड्या आपण इथे कुठेही पार्क करू शकतो, पण पुढे खूप चालावं लागेल. म्हणून गाडीत जेवढी पुढे नेता येईल तेवढी नक्की घेऊन जा. आणि हो मित्रांनो, पाऊस जास्त असेल तर गाडी पुढे न नेता इथेच पार्क करा, कारण गाडी परत घेऊन येताना खूप अडचण होईल. फुल ॲडव्हेंचर. मित्रांनो, ॲडव्हेंचरसारखा रस्ता आहे. तुम्ही इकडे गाडी घेऊन येऊ शकतात, कारण की हे बघा दुसरे बायकर्सने पण हे गाडी घेऊन आलाय. पण गाडी घेऊन येताना तुम्ही रिक्सवर घेऊन या. मी पण गाडी घेऊन आलो, पण आपण तिकडे ठेवून आलो, कारण की आपली गाडी अजून 6 तास प्रवास करायचा आहे, म्हणून थोडा रिस्क होऊ शकतो. म्हणून तुम्हाला तुमच्या रिक्सवर गाडी घेऊन येऊ शकतात. पण हे रस्ता बघा कसा आहे. तर या लहान धबधब्यापासून आपली पायवाट सुरू होते, जी हिरवाईतून आणि डोंगराच्या कडेला जात आपल्याला थेट कालू धबधब्याकडे घेऊन जाते. आणि हो, ही नदी जितकी लहान आहे तितकीच भयंकर सुद्धा आहे. पाऊस जास्त असल्यामुळे तिचा प्रवाह खूप वेगाने होतो आणि ती वाहून नेण्या इतकी जोरदार असते. म्हणून थोडं सांभाळून चला. जसं आपण नदी पार करून येतो तसं थोडं पुढे वलंदार रस्ता लागतो. त्यातला सरळ जाणारा रस्ता आपल्याला जंगलाच्या आत घेऊन जातो, तर डावीकडचा रस्ता थेट कालू वॉटरफॉलकडे नेतो. तर आपल्याला सरळ न जाता डावीकडे जायचं आहे. इथे पोचल्यावर आपल्याला एक मोकळी जागा मिळते. जसं सावर्णी गेटवरून सरळ जाणारा रस्ता माळशेज घाटकडे नेत होता, तसाच तो माळशेज घाट इथून स्पष्ट दिसतो. आणि हो, माळशेज घाटाच्या पॉइंटवरून कालू वॉटरफॉल अतिशय सुंदर दिसतो. सुमारे 30 मिनिटाचा जंगलाचा रस्ता पार करून आम्ही कालू वॉटरफॉलच्या अगदी जवळ येऊन पोचलो. इथूनच तो अजून भव्य, सुंदर आणि रुद्र दिसतोय. आणि हो, इथूनच आपल्याला 2 धबधबे दिसतात. डाव्या बाजूला उंचावर कोसळणारा कालू वॉटरफॉल, जो या संपूर्ण प्रवासाचा नायक आहे. आणि उजव्या बाजूला आहे अजून एक धबधबा, ज्याचं नाव आहे माऊली वॉटरफॉल. स्थानिकांच्या मते ह्याच 2 धबधब्यांचा पाण्याचं एकत्र मिसळून कालू वॉटरफॉलचं रूप घेतं.
मित्रांनो, आपण येऊन पोचलो रिव्हर्स पॉईंटच्या समोर. जेव्हा पाण्याचा प्रवाह जास्त असतो तेव्हा पाणी पार करणं धोकादायक ठरू शकतं. म्हणून इथे जीप लाईन लावलेली आहे, जी आपल्याला एका बाजूवरून थेट दुसऱ्या बाजूला सुरक्षितपर्यंत घेऊन जाते. आणि हो, इथे जाण्यासाठी पर पर्सन 100 रुपये चार्जेस लागतात. हे पैसे दिल्यानंतर तुम्हाला एक कुपन दिलं जातं, ज्यामुळे तुम्ही येण्या जाण्यासाठी जीप लाईनचा वापर करू शकता. आणि इथूनच सुरू होणार होता आमचा तो भयानक ॲडव्हेंचरचा रस्ता. काही प्रवासी जीप लाईनचा वापर न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून पाणी क्रॉस करतात. आणि इथूनच सुरू होणार असतो तो भयानक ॲडव्हेंचरचा रस्ता. पण आज पाण्याचा फ्लो कमी होता, म्हणून आम्ही डिसाईड केलं की पाणी क्रॉस करूया. पण जे माझ्यासोबत घडलं ते खरंच भयंकर होतं. मी तर पडलो, पण तुम्ही नाही पडलं पाहिजे. म्हणूनच माझा सल्ला, पाण्याचा प्रवाह जास्त असेल तर नक्कीच जीप लाईनचा वापर करा. थोडेसे पैसे खर्च होतील, पण जीव सुरक्षित राहील. पाण्यात तर पडलो, पण मनात फक्त एकच काळजी होती, आपलं ड्रोन, कॅमेरा आणि ट्रायपॉड तर भिजलं नसेल ना. अजून तर किती पाण्याचा सामना करावा लागेल हे तर पुढे गेल्यावर समजणार आहे आपल्याला. पाय कापायला लागला पडला तर. पाण्याचा प्रवाह कमी होता, नाहीतर मी वाहूनच गेलो असतो. मित्रांनो, आणखी पुढे गेल्यावर पाण्याचा फ्लो अजून वाढलेला होता आणि काही प्रवासी तर अक्षरशः मृत्यूचा खेळ खेळत होते. आपण पाणी पार करू शकतो, पण खरी भीती होती ती माझ्याकडे ड्रोन, कॅमेरा, ट्रायपॉड होते. मागच्या वेळेसारखं पाण्यात पडलो तर हे सगळं संपेल, पण कालू वॉटरफॉलपर्यंत जायचं असेल तर आपला प्रवाह क्रॉस करावा लागेल. जसं तसं पाणी क्रॉस केलं. आता आपल्याला वरच्या बाजूने जायचं आहे. पण हा जो आता पाण्याचा फ्लो आहे तो पावसाळ्यात किती प्रचंड असेल याची कल्पनाही नाही. आपण तर उडी मारून क्रॉस केलं, पण तुम्ही अजिबात करू नका. तुम्ही जीप लाईनचा वापर करा, तो सुरक्षित आहे. मित्रांनो, आपण जसं एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला आलो तसं आता इथे आपल्याला पाण्याचा एक सुंदर धबधबा पाहायला मिळतो. चला तर तुम्हाला समोर जाऊन दाखवतो. आणि हो, इथे लहान लहान दुकाने सुद्धा आहेत, जिथे आपण चहा, नाश्ता किंवा काहीतरी खाऊ शकतात. कालू वॉटरफॉलकडे अजून आपल्याला किती लांब जायचं आहे आणि आपण किती रस्ता पार केला ते ड्रोनमध्ये आपण बघणार आहोत.
आपण ड्रोन व्हिडिओ बघितलाच असेल. अजून आपल्याला किती रस्ता पार करायचा आहे. आपल्याला लवकर पोचावं लागेल आणि ड्रोन शॉट घ्यावं लागेल, कारण पाऊस आला तर ड्रोन शॉट घेता येणार नाही. म्हणून आपण फास्ट फॉरवर्ड करणार आहोत. आणि हो, समोरचा व्ह्यू पाहून मला राहवलं नाही, म्हणून मी व्हिडिओ शूट आणि फोटोशूट केला. मित्रांनो, आपण पाण्यातून नाही तर वरून कोपरा काढत काढत इथपर्यंत पोहोचलो आणि आता आपल्याला या पाण्याच्या फ्लो पार करून जायचं आहे त्या कालव वॉटरफॉलकडे, जो जवळच आहे. अभी नहीं तो कभी नहीं. बस. मित्रांनो, अखेरचा रस्ता पार करून आपण व्ह्यू पॉइंटला पोहोचलोच आहोत. आता आपल्याला वर जावं लागेल, जिथून थेट पाणी खाली पडत आहे आणि आपण तिथूनच ड्रोन शॉट घेणार आहोत. आपल्याला वर जाण्यासाठी एक लहान नदी पार करावं लागते. थोडं ॲडव्हेंचर वाटतं, पण मजा येते. सध्या पाऊस नाही म्हणून आपण जवळ जाऊ शकतो, नाहीतर जिथून आपण ड्रोन उडवलं होतं तिथूनच परत जावं लागलं असतं. मित्रांनो, आपण पोहोचलेला आहे सह्याद्रीमध्ये असलेला कालवा वॉटरफॉलला. गॉड व्हॅली बोलतात याला. हे बघा असा व्ह्यू.
मित्रांनो, इथे लहान लहान इंद्रधनुष्य तयार झालेले आहे. तुम्हाला दिसते का बघा. मित्रांनो, पावसाच्या थेंबावर सूर्यप्रकाश पडला की प्रकाश वेगवेगळ्या रंगामध्ये तुटतो आणि असं तयार होतो इंद्रधनुष्य. तर मित्रांनो, हा होता कालू वॉटरफॉल. सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा हा प्रवास, मध्ये आलेले ॲडव्हेंचर, पाण्याचा तो भव्य आवाज आणि निसर्गाचं सौंदर्य, खरंच जबरदस्त अनुभव. अशीच जागा तुम्हालाही बघायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये नक्की सांगा ज्यांना माझ्यासोबत ॲडव्हेंचर करायचं असेल तर ते तयार राहा. तोपर्यंत निसर्गावर प्रेम करा आणि प्रत्येक ॲडव्हेंचरचा आनंद घ्या.